हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर हा व्हिडिओ जो आहे तो 31 डिसेंबरचा आहे आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनचा. ॲक्च्युली झालं असं की राजनंदिनी त्यानंतर आजारी पडली होती, त्यामुळे मला वेळच नाही भेटला की एडिट करावं हा व्हिडिओ. तरीसुद्धा म्हटलं आता आपण इतकं शूट केलं आहे, एवढं कष्ट घेतलं शूट करण्यामध्ये, तर हा व्हिडिओ आपण अपलोड करूयात. तर यानंतर छान छान व्हिडिओज येतील बिकॉज राजनंदिनी आता ठीक झाली आहे. इथे माझी गडबड चालू होती बिकॉज का तर माझी बहीण वगैरे येणार होते आणि त्यांचं नाश्त्याची तयारी करत होते. आलू पराठे बनवायचे होते मला. मिनी व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की रिसॉर्टवरती आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे 31चं. तर तिकडे जाण्यासाठी अजून उशीर होता, पण तिथे जाईपर्यंत म्हटलं की दुपारच्या जेवणापर्यंत काहीतरी पोटात असलं पाहिजे ना, म्हणून मग इथे ब्रेकफास्टसाठी आलू पराठे करत होते, जे की त्या टायमिंगपर्यंत आम्हाला फुलफिल करेल आमचं पोट जे असेल ते. त्यात राजनंदिनीची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती. दीदी वगैरे ऑलरेडी आले होते, ते फ्रेश वगैरे व्हायचं चालू होतं त्यांचं. आणि इथे बघा मी जेव्हा जेव्हा असं जेवण बनवत असते, काहीही चालू असतं ना माझं किचनमध्ये काम, राजनंदिनीचं जे स्टेप स्टूल आहे त्याच्यावरती ती उभारते आणि मग मी जे काय असतं ते तिला त्याच्यामध्ये लुडबुड करायची असते. मग ते पीठ मळत असतं, ते पीठ घेऊन खाणार किंवा काहीतरी असं चालू असतं तिचं. आम्हाला पप्पी पिदे 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 इथे पी दे पी कुणाला देणार हिला का हिला? इथे दे. कुणाला देणार? मी देतो इथं असं करतो. दे दे पिदे 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 दे पिदे माऊला. हां, कॅमेरा ऑन केला की नाटकं करते मी की कशी. मला दे दादाला दादाला पी दादाला पी दे दादाला पी दे इथे दादाला पी दे. दे दे पी दे दादाला पी दे. आता मला इथं इथं पी दे इथे हाय दे. फाय. हाय फाय दे, हाय हाताला फाय. पी दे इथे पी दे पी दे इथे पी दे. हाताला पी दे. येताना आरवने राजनंदिनीसाठी चॉकलेट्स घेऊन आला होता, तर ती त्याच्याकडे दिली होती ओपन करायला. मला हे बघून खूप भारी वाटत होतं या दोघांना. तसं राजनंदिनीला काही फारसे चॉकलेट्स देत नाही, पण कोणी बाहेरून आलं की मग ते देतात लोक. त्यानंतर ना इथे म्हटलं तर शेंगदाण्याची चटणी करून घ्यावी आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा बनवायचं होता. तर ते करून घेतलं, आवरून घेतलं आणि त्यानंतर मग भाजी फोडणीला घालायला घेतली. माझ्याकडे ॲक्च्युली कोथिंबीर नव्हती आणि मला कोथिंबीर नसेल की मिरची घालून वगैरे भाजी मी बनवत नाही. जी म्हणजे पराठ्यामध्ये स्टफिंग जे असतं तर ते. मग यावेळेस म्हटलं आपण चटणी आपली जी लाल मिरची पावडर असते ना, तर ती वापरून करूयात. तर तेच इथे करत होते. फोडणी वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर जे मॅश्ड पोटॅटोज होते तर ते सगळे त्यामध्ये ॲड करून घेतले. आलू पराठा मी कधीच एकच टाईपचा असं कधी करत नाही, त्यामध्ये सारखं काही ना काहीतरी व्हेरिएशन्स असतात. रेसिपी तर ऑलरेडी मी शेअर केलेली आहे, त्यामुळे इथे काही शेअर केलेलं नाही आहे तुमच्यासोबत. गेले 2-3 दिवस ना राजनंदिनी या टेबलकडे जाऊन बसायला लागली आहे. तिला काय मजा वाटते काय माहिती त्याच्यामध्ये. फोडणीमध्ये मॅश केलेले पोटॅटोज ते परतवून घेतल्यानंतर मॅशरने पुन्हा एकदा मॅश करून घेतले आणि मग थंड होण्यासाठी ठेवून दिले. पी दे पहिले. हाय पाय नाही पी दे इथे पी दे. बाई 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 एवढं प्रेम. उतार नाही द्यायचे इकडे. फर्स्ट ट्रायवर न घेतल्यात बघ पॅन्ट परवा. छान आहेत ना, लॉंग मोठ्या जरा चांगल्या आहेत. कम्फर्टेबल आहेत तिला. चल बुडी बुडी घालतो चल तुला. चल मी तर करून घेतो. काय तर पकडते वरते काय तर जवळ नको काय घेऊ नकोस हा. मम्मा इथे खाऊ गोडे हे धर हे धर. आत्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस राजनंदिनी अजिबातच कोणासोबत राहत नव्हती, कोणाला पाहतसुद्धा नव्हती. मी तुमच्याशी शेअरसुद्धा केलं होतं की तिने किती त्रास दिला होता मला. बट यावेळेस थोडंसं सगळं चित्र वेगळं होतं. आल्याला थोडीशी ती लपत होती या सगळ्यांपासून, पण एक 5-10 मिनटं झाल्यावर सगळ्यांकडे गेली, छान खेळत होती सगळ्यांसोबत. आणि पुढे सुद्धा तुम्ही पाहालच खूप चेंजेस मला जाणवले तिच्यामध्ये यावेळेस. दादा दादा दादा. खास आरवची फरमाईश होती आलू पराठ्यांची, त्यामुळे तर केली पाहिजेच होती. आणि ना इथे मला एक अचानक आठवलं असं की काही काही बायकांना मी बघते व्हिडिओमध्ये, जेव्हा असं लाटतात चपाती वगैरे, तर ती आपोआप अशी गोल 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 फिरत असते आणि मोठी होते छान. तर मला ते अजून खरंच मला जमतच नाही ते गोष्ट अजून. मला ना खरंच खूप इच्छा आहे तसं शिकायची, पण ते काही मला अजूनपर्यंत जमलं नाही. तसं गोल वगैरे बनवते मी, पोळी चपाती जे काय असेल ते छान फुगतात वगैरे सगळं ठीक आहे. माझे आलू पराठे पण सुद्धा फुगतात,
पण एक तोच प्रॉब्लेम आहे की मला ती अशी गोल 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 फिरवता येत नाही फक्त लाटण्याने. जसं जसं बनत गेले ना एक एक त्यांना खायला दिले, म्हणजे लवकर आम्हाला निघायचं होतं. ऑलरेडी सगळेजण येऊन पोचले होते आणि सगळ्यांचे कॉलवर कॉल येत होते की कधी येत आहे. मम्मीसुद्धा सकाळी बसने यायला निघाली होती, तीसुद्धा येऊन पोहोचली. आणि राजनंदिनी बघा लगेच तिला बघून ना माझ्याकडे पळून आली होती. नेहमी मम्मी साडी नेसून येते, आज ड्रेस घालून आली होती. राजनंदिनी होती की ही कोण बाई आहे आणि तिचं असं होतं नेहमी. तर मंडळी आम्ही सगळे चाललेलो आहोत आता फार्म हाऊस वरती. लांबचे लोक लवकर आलेत आणि आम्ही उशिरा चाललोय. सगळं आवरून जाईपर्यंत वेळ झाला आम्हाला. आणि आता गेल्या गेल्या आम्ही पूल मध्ये उतरणार, पूल मध्ये घालायचे कपडे घातले. होय, आमची राजनंदिनी चालवणार गाडी राजनंदिनी. मी चालवू शकते, चालू घेऊ का हातात? राजनंदिनीला स्लाइडली लेफ्ट चांगलं गाडी घेतली तर कोण काय ड्रायव्हर ठेवायचं नाही. स्लाइडली लेफ्ट. हा मग आता मी आरव तरी मस्त ड्रेस घेऊनच आले, स्विमिंगचं किट. मी पण स्विमिंगचा ड्रेस घातले. आमच्या बहिणाबाई तर उतरणार नाही आहेत. माताजींचं बघूया काय काय म्हणतात. नरेंद्रने पण त्यांचे कपडे घेतलेले आहेत. जिजू तुम्ही घेतले काय? नाही हो, का हो? आम्ही घेऊन येणार आहे जाऊन. बर, घेऊन येतो की येताना. घरात माझ्याकडे होता की एक्स्ट्रा येडी. मला आता मूड आला, तुम्ही सगळेच जाणार. तुझं असंच असतंय काय आमचं. मस्त बॉल घेतलाय, खेळायचंय तिथे, छान मजा करणार, गेम्स खेळायचे मस्त मस्त. आता सगळे केले असतील ब्ल्यू कलरचे पॅन्ट. आणि राजनंदिनीचं तर मस्त मी समुद्रावरती घेतलाय मी, माहिती तुला. स्कर्ट आहे छान, है ना बाबू? काय झालं मस्त. राजनंदिनी सगळ्यांसोबत आता फ्री खेळायला तिला. अरे आता वगैरे सगळे आलेत. आता दिवसभराची धमाल तुम्हाला पाहायला मिळेल. चिअर्स चिअर्स आरो चिअर्स. माझ्या भावाने ना पन्हाळ्याकडच्या साईडला सांगितलं होतं, बिर्याणीची ऑर्डर दिली होती. अक्षरशः आमच्या सगळ्यांचं डोकं फिरलं होतं, कारण अरे जायलाच इतका उशीर. म्हटलं इथे इतके छान छान असताना तेवढ्या लांब कशाला. आणि त्याला आवडली होती म्हणून त्यानं तिथे ऑर्डर दिली होती. असं सगळा गोंधळ झाला होता. शेवटी मग सगळ्यांनी मस्त जेवून घेतलं आणि सगळेजणच म्हणजे आत्ताच मी नुकताच पोहोचलो होतो ना, सो थोड्याफार अशा गप्पा वगैरे चालू होत्या. त्यानंतर मस्तपैकी आम्ही सगळे पूलमध्ये उतरलो. अक्षरशः इतकं थंड पाणी होतं की त्या पूलमध्ये उतरेपर्यंत मला 10 ते 15 मिनटं मी हळूहळू जात होते. इतकं थंडगार पाणी होतं. आणि आमचे कझिन्स वगैरे जे आहेत ना, तर त्या लोकांनी तरी यांना म्हणजे कपडे चेंज पण करू दिले नाही, डायरेक्ट तसंच फेकलं पाण्यामध्ये जसे होते तसं. आणि सगळेच जण खूपच थंडवले होते, कारण खरंच त्या लेवलचं पाणी होतं, तुम्ही विचार पण नाही करू शकणार. पण सगळ्यांना एन्जॉय करायचं होतं, त्यामुळे मग सगळेजण आपले मिक्स झाले याच्यामध्ये. तर आम्ही मस्त असं पूलमध्ये खेळलेलो आहोत. साक्षीबाई काय आले नाही, आजारी आहे. यायच्या आधी ते येऊन म्हणजे अर्धा पाऊण तास आम्ही खेळलो त्याची वाट बघत, रील करायचं म्हणून. आम्ही बासुंदी म्हणायला लागले. आम्ही बिर्याणी आणायला गेलो होतो. ती बिर्याणी जाऊन घेऊन येईपर्यंत तुमच्या असं भावाला मी इतकं ओरडलोय आमच्या. त्याने बिर्याणी पन्हाळ्याच्या इथे सांगितली होती. बाळ थांब जरा कमी नाही, पन्हाळ्याच्या इथे सांगितली होती त्याने. राहू दे बाळा, थंडी आहे. बॉक्स घातल्याची काढून दे. राहू दे बाळा, थंडी आहे, असू दे बाळा. पन्हाळ्याच्या इथे बिर्याणी सांगितली होती. इथून तेवढ्या लांब 25 किलोमीटर जाऊन बिर्याणी घेऊन आलो. सो आमचा मूडच ऑफ झालेला. पण आल्यावर मस्त पूलमध्ये खेळून मजा वाटली. आता ड्रेस वगैरे चेंज केले आणि मी ना माझा एक टॉपच विसरून आले, म्हणजे शर्ट विसरून आले. आणि इथे आला शोधून जमले. म्हणजे नशीब मी 2 कुर्ता घेऊन आले. मी टॉपच ठेवून आले ह्याच्यावरचा पॅन्टवरचा, म्हणून कुर्ता घातला मी. आता नाही मी काय आणायला दुसरं कुर्ता नाही, थोडंच घेऊन आला. आता हमें तो बोला था की जीन्स की कुणी वन पीस पहनना है. आम्हाला आता काही येईना झालेत कपडे. चलो आता आम्ही जरासं बाहेर फिरून येतो आणि राजनंदिनीला खेळायला घेऊन जाते मी तिथे. इथे झुला पण बहुतेक आहे. आणि चप्पल कुठे काढलेत मी? हां, इकडे चप्पल काढलेत. इथे मी आले होते काय इव्हेंटसाठी, सो मला बऱ्यापैकी माहिती आहे इथलं. आलो 2 मिनटं. तिथे हे आहे ना, घसरगुंड आहे ना तिथे, तिथे होती ना कुठेतरी आपण खेळवलेलं राजनंदिनीला. बघूया.
मागच्या वेळेस तर खेळवलेलं. हो मस्त आहे वातावरण. आता पूल तर बघितलं असेल तुम्ही. इकडे हे आमचे आत्या मामा बघा कसे मस्त बसलेत दोघं नवरा बायको. ऊन 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 खात बसलेत दोघं जण. 2 वेळा स्विमिंग पूलमध्ये. इथं हे होतं ग घसरगुंडी. मुलांनी मजा आणि एकदा अभिषेकला असं वरून मामा हिच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन जे होते मला टेन्शन आलं. आता वाटलं हिला काय होतंय. मला बीपी हाय आणि त्या पाण्यात टाकलं असलं उचलून. नव्हे सापडणार आता जाते बघा बरोबर. पिल्लू काय पूल शोधायला लागलेस राजनंदिनी. पूल मध्ये जायची तुला. झाली झोप. आता नाही जायचं बाळा नको. तिला पूल मध्ये जायचंय परत. पाण्यात पण लागूच आहे ना ते. हा पाण्यावरती जाईल स्विमिंग पूल जायला आणि थंड पाणी असून होय. आमच्या इथे आले काय तर आम्ही पूलमधून बाहेर येऊन पण राजनंदिनीला पूलमध्ये जायचं आहे. ती इकडून तिकडून शोधायला लागले. सगळीकडे शोधून येऊन आता इकडे परत तिला दिसल्यावरती पळून चालली आहे. कसं वाटतं नरेंद्र. कशाबद्दल? कसं वाटतं इथं येऊन तुम्हाला. छान वाटतंय. काय म्हणजे स्वतःच्या मुलीला सांभाळतो ना रामू काका. गोव्याला फिरताय 3-3, 4-4 दिवस. तेव्हा मी काय म्हणते एक दिवस सांभाळायला लागत असं. 5-6 दिवस झाले. नवीन गाडी आल्यापासून असं फारसं ड्रायव्हिंग मी केलेलं नाही आहे. मग इथे म्हणलं आता टाईम आहे आणि त्यात राजनंदिनीला पाहायला सगळेजण होते म्हणून मग इथे ड्रायव्हिंग करायला गेले होते मी. त्यानंतर येऊन पाहते तर सगळेजण क्रिकेट वगैरे खेळत होते आणि मग आम्ही बॅडमिंटनसुद्धा खेळायला घेतलं. विराट टोपी गली है. टोपी गली. राजनंदिनी अजिबात ऐकायला तयार होत नव्हती. तिला ना आता ना आम्ही सगळे तिथे बाहेर बसलो होतो लॉनच्या इथे आणि छान आता कॅरोके वगैरे असं गाणी म्हणायचं चालू होतं आणि राजनंदिनी ऐकायलाच ते आणि तिला तिथेच पूल असल्यामुळे त्या पूलकडे जायचं होतं तिला सारखं. मग किती वेळ तिला म्हणजे कंट्रोल करून करून कंटाळा आला. शेवटी तिला मोबाईल दिला बघ मी. ती मोबाईलही बघायला रेडी नाही. तिला त्या पूलकडेच जायचं होतं आणि इतकं थंडगार पाणी ना म्हणजे लिमिटच नाही एवढं थंडगार पाणी. आईस आहे असं वाटत होतं. त्यात पण ही कुडकुडते तरीसुद्धा बाहेर यायचं नाही तिला अजिबात. म्हणजे अक्षरशः असं चालू होतं तिचं. तरीसुद्धा तिला त्याच्यातून बाहेर यायचं नव्हतं. म्हणजे कुठलं तरी मुलगा घाबरून बाहेर येतं ना तर हिला खेळायचं होतं त्याच्यात. पण थंडी आणि सर्दी वगैरे होऊ शकेल त्याचा उगाच इफेक्ट काय बॉडीवरती व्हायला नको पुन्हा म्हणून थोड्या वेळ तिला खेळू दिला आणि मग बाहेर आणलं. आणि आत्ता पण तिला काय ऐकायलाच रेडी नाही तिची. शेवटी मग मी तिला रूममध्ये घेऊन आले. मला वाटलं तिला भूक वगैरे लागली म्हटलं काय तर खायला घालूयात म्हणून आणलं होतं. आता झोपली आहे छान. आता घेऊन जाते. आता बाहेर सगळेजण बसलेत. एकटीच इथे आत बसले. सो मला पण थोडंसं म्हणजे बोर होतं आहे. सो सगळ्यांसोबत जाऊन बसते आता मी मस्त. आम्ही ना बडे फार्म्स म्हणून आहे तर तिथे आले. खूप छान आहे लोकेशन. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना याची ॲड्रेस देते. तुम्हाला कोल्हापूरचे असाल किंवा कधी जर बाहेरून तुम्ही जास्त जण येणार असाल ना तर इथे स्टे करू शकता. आणि रूम्स खूप क्लीन, टॉयलेट बाथरूम्स पण क्लीन आहेत. त्यानंतर स्विमिंग पूल म्हणा बाकीचा एरिया खूप छान आहे फॅमिलीला स्टे करण्यासाठी. सो चलो. त्या वस्तूचं नाव आहे ते वस्तू जे पहिला विचार ते जिंकलं. म्हणजे त्या गाण्यात ही वस्तू आहे. काय व्हिडिओ सांगायचं बोलायचं. आणि त्यात एक स्टेप करायचा दोघांनी. आत्या कोणी बोलायचं नाही तिसऱ्याने. अंकल दुसरं कोणी बोलायचं नाही. ऐका की आता मावशीने उचलली मावशी जिंकली मग तुम्ही एक स्टेप करायचा. तुम्ही उचलला की मावशी एक स्टेप करणार त्या गाण्यावरच. त्याच गाण्यावर गाण्याचं अवघड आहे.
चलो येस येस स्टार्ट. आत्या फोकस बिसीला घेतलाय आम्ही तो लागला? काय कमाल आहे? आत्या अरे काय चाललंय तू? तुला देणार, तुला देणार. चाल यार ले आलास बस बस ना आलास हे वर आले उचलायचे आलास आता बस आणि बस काय तू सांगू नका तिथं ए दत्ताई ए तू इकडे लक्ष द्या त्या सचिन जिजू आणि धनश्री पवार दंताई दंताई ते काय पाहिजे अरे ऐसा झटका आले लोक आले वाटतं अंकल बघा एक गेट उघडायला पाहिजे सचिन जिजू सचिन जिजू गेट उघडायला पाहिजे उघडायला उघडायला घ्या रेडी रेडी स्टडी गो मम्मी आमच्या मम्मीला गाणं माहितच असणार आहे मम्मी कांदा पोहे राजश्री डान्स करा चला और एक बार करा
रेडी स्टेडी गो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.